अभंग तुकोबरायांचा. अभंगाचा सरळ शब्दाचा अर्थ असा आहे, तुकोबराई अभंगातून सांगतात, ह्या दुःखरूपी संसारात जगत असताना, जो दुःखरूप संसार आहे, या दुःखरूपी संसारात जगत असताना तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, प्रेम पाहिजे असेल, सुखाचा रस पाहिजे असेल, तर तुम्ही त्या रसासाठी अवंतर कुठे भटकू नका, दुसरीकडे कुठे भटकू नका. तो रसाचा दान देणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा आहे. तो या रसाचा दान देतो, सेवितो हा रस. आणि तो जो भगवान परमात्मा या रसाचा दान देतो ना, तो भगवान परमात्माचा त्या रसाचं दान मी स्वतः सेवन केलेलं आहे. तो रस मी स्वतः सेवन केलेला आहे. मी फक्त तुम्हाला सांगत नाही आहे की भगवान परमात्मा सुखाची वाटणी करतो, नाही, ते रस मी सेवन केलंय आणि मी तेच तुम्हाला सांगतोय की तुम्हीही ते रस सेवन करा. सेवितो हा रस वाटितो अनेक, घ्या रे होऊ नका राळभरी. तुम्हाला मी ते रस देण्यासाठी तयार आहे. ते रस घेण्यासाठी तुम्ही इकडे तिकडे अवांतर भटकू नका, इकडे तिकडे रानावनात भटकू नका. तो रसाचं दान देणारा जो पंढरीशी पांडुरंग परमात्मा, आणि तो पंढरीशी पांडुरंग परमात्मा कसा आहे माहिती का? तो विठेवरती उभा आहे. तो देव विठेवरती उभा आहे. विठेवरती उभा राहून त्याचे दोन्ही पाऊलं त्या विठेवरती त्यांनी सम ठेवले. दोन्ही पाऊले सम ठेवून आणि आणखीन एक त्याचं वैशिष्ट्य सांगतो, आणखीन एक त्या भगवान परमात्म्याचं गुण सांगतो. असं तुकोबराय म्हणतात की तो भगवान परमात्मा फक्त विठेवरती उभा राहिला नाही, तर त्या भगवान परमात्म्याचा आणखीन एक गुण आहे. तो गुण असा आहे की तो भगवान परमात्मा दाता आहे. विठेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. तो दाता आहे असं नाही, तो एकटाच या भूलोकावरती दाता आहे. लोक म्हटले का होतं बरं, तर भगवान परमात्मा दाता आहे. दाता आहे तर मग दान काय? दाता आहे म्हटलं काही